कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या जीविताला धोका आहे। त्यांचीही डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्यासारखी हत्या होऊ शकते। त्यामुळे त्यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने केलेली आहे। अभिजित दिपके फक्त शिक्षण क्षेत्रातील घोटाळे आणि भ्रष्टाचाराबद्दल आवाज उचलत नाहीत, तर ते शिक्षण क्षेत्रामध्ये अपेक्षित व्यवस्था परिवर्तनासाठी प्रयत्न करतात। यापूर्वी देखील ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यवस्था परिवर्तनाचा प्रयत्न केला त्यांची हत्या करण्यात आली। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्यासारखीच अभिजित दिपके यांचीही हत्या होऊ शकते असं म्हणत महासंघाने ही मागणी केली आहे। त्यामुळे महासंघाने राष्ट्रपती त्याचबरोबर महाराष्ट्राच्या गृह विभागाला पत्र पाठवून दिपके यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे आहेत। अरुणजी, तुम्ही अभिजित दिपकेला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करतायत। कोणती सुरक्षा देण्यात यावी आपली अशी मागणी आहे आणि कारण काय? देशामध्ये जे व्यवस्था परिवर्तनाच्या विरोधातली जी लोक असतात ती लोक त्या दुखावले गेलेले आहेत आणि ते दुखावले गेल्यामुळे त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे। आपल्याला माहीत असेल की जंतर मंतरमध्ये त्यांना त्यांच्या अंगावर शाई फेकलेली आहे, काही एका ठिकाणी त्यांना मारहाण केलेली आहे, त्यांना थापड मारलेली आहे आणि त्यांना ज्या प्रकारच्या धमक्या दिलेल्या जात आहेत त्यावरून असं वाटते की त्यांच्या हत्येची शक्यता आहे। ज्या प्रकारचे मेसेज येत आहेत आपण पाहिलेले आहे, याच्यापूर्वी पाहिलेलं आहे की या देशामध्ये जेव्हा व्यवस्था परिवर्तनाच्यासाठी जेव्हा काही लोक लढतात, जसे आपण पानसरे गोविंद पानसरेंची हत्या झालेली आहे, नरेंद्र दाभोळकरांची हत्या झालेली आहे। ही लोक कोण आहेत हत्या करणारी? ही तीच लोक आहे ज्या इथल्या पारंपरिक व्यवस्थेला कायम ठेवण्यासाठी झटतात आणि ही लोक कधीही या दिपकेचा घात करू शकतात। म्हणून आम्ही राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे की यांना Z+ सुरक्षा द्यावी आणि शासनालाही आमचे निवेदन आहे की हा विद्यार्थी म्हणजे हा दिपके आता छोटा माणूस राहिलेला नाही, हा लाखो लोकांचं नेतृत्व करतो, तेव्हा त्याच्या जीविताची काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे।